नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, MA, MCOM, MSc फर्स्ट, सेमिस्टर फर्स्ट या वर्गासाठी क्रेडिटचा जो विषय आहे मानवी मूल्य आणि मानवी हक्क, याच्या आजच्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मानवी मूल्य आणि मानवी हक्क यामध्ये पुढील मानवी मूल्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यात एक आहे समता आणि दुसरं आहे न्याय. मानवी अधिकाराच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी ही मानवी मूल्य किती अत्यंत आवश्यक आहे त्याचा आज आपण आढावा घेणार आहोत. आजचं आपलं मानवी मूल्य जे आहे ते म्हणजे समता. मानवाच्या विकासासाठी समता हे मूल्य अत्यंत आवश्यक आहे. आज आपण जगामध्ये कोणत्याही पातळीवर भेदभाव होऊ नये, विषमतेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जागतिक आणि देश अशा दोन्हीही पातळीवर प्रयत्नशील आहोत. आपल्या राज्यघटनेमध्ये देखील समानतेचा जो हक्क आहे तो देण्यात आलेला आहे. मग या दृष्टीने समता मूल्य हे सामाजिक पातळीवर किती आवश्यक आहे ते आपण जाणून घेणार आहोत. समता हा मानवाधिकाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत लोक प्रत्येक स्थितीमध्ये याच्या व्यावहारिक वापराच्या दृष्टीने या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. साधारणतः समता म्हणजे काय, तर सर्व लोकांना एकाच प्रवर्गात आणणं आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणं. जगामध्ये असंख्य प्रकारच्या विषमता आहेत, जसं की धर्म, वंश, जात अशा स्वरूपात. याशिवाय शारीरिक, अनुवंशिक, बौद्धिक ठेवण या स्वरूपाची सुद्धा विभिन्नता आहे. लोकांचे जीवन आणि त्यांचे जगण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत आणि त्यामुळेच मानवी जगांमध्ये आपल्याला ही विषमता जी आहे ती आढळून येते. पण तरीही नैसर्गिक पातळीवर आपण सर्वांना समान मानतो, कारण समाजातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संरचनांमध्ये समता असणं आवश्यक आहे आणि प्रत्येक व्यक्तीला ही समतेची वागणूक मिळावी यासाठी आपण समतेचं समर्थन करतो. मग भलेही विचार अभिव्यक्तीसाठी भाषेचा वापर असेल, प्रजोत्पादन क्षमता असेल, सामूहिक जीवन, हे सर्व मानवांमध्ये समानतेने आढळून येते. पण याचे आपल्याला एवढाच अर्थ अपेक्षित नाहीये, तर याच्यामध्ये आपल्याला सुख दुःख करण्याची क्षमता सुद्धा असली पाहिजे. दुसऱ्यांप्रती प्रेम वाटलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी यातना सहन करण्याची तयारी देखील मूलभूत स्वरूपात जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत समानता प्रस्थापित होणार नाही. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण भेदभाव करणार नाही. दुसरं की अशा पद्धतीने भेदभाव होऊ नये, त्यामुळे समाजामध्ये जसं आपण बघतोय की जागतिक पातळीवर म्हणा किंवा देश पातळीवर म्हणा काही कायद्याची तत्वे लागू केली गेली आहेत आणि न्यायाची संकल्पना रुजावी यासाठी प्रत्येक शासन व्यवस्था प्रयत्नशील आहे, ज्या माध्यमातून त्यांच्या देशातील आणि त्यांच्या समाजातील जी समानतेची वागणूक आहे ती मानवांमध्ये रुजली पाहिजे. म्हणजे एका अर्थाने कायद्याचं तत्व आणि न्याय या समतेला प्रस्थापित करण्यासाठी वापरलं जातं. समता एक सापेक्ष संकल्पना आहे, ज्याला अनेक घटकांच्या आणि समान पातळीवर वापरांच्या आधारे ओळखले जाऊ शकते. याशिवाय आपण बघू शकतो की मानवाधिकाराचं जे वैश्विक घोषणापत्र आहे आणि आपल्या भारत राष्ट्राच्या संविधानाचा मुख्य उद्देश सुद्धा जर पाहिला तर तिथे कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता सर्व लोकांना समान वागणूक देणं हा त्यांचा उद्दिष्टाचा भाग आहे. याला आपण औपचारिक समता असं देखील म्हणू शकतो, ज्यामध्ये कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. पण इथे प्रश्न असा निर्माण होतो की जरी सर्व लोक कायद्यासमोर समान मानले जात असले तरी जेव्हा संसाधनांचा, त्यांच्या सुविधांचा किंवा ते वितरण करण्याचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मात्र प्रत्यक्षात आपण सर्वांना समान गृहीत धरू शकत नाही.
मग अशा वेळी जे दुर्बल व्यक्ती आहे त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हा समतेचा हक्क जो आहे तो खऱ्या अर्थाने आपण वास्तवात कशा पद्धतीने आणू शकतो आणि हे जे संसाधन सुविधा असतील किंवा वितरण असतील किंवा या ज्या विविध पातळीवर विषमता निर्माण होत आहेत या विषमतांना आपण कशा पद्धतीने टाळू शकतो. आणि म्हणूनच संसाधनांचं समान वितरण करण्याची जी संकल्पना आहे ती कुठेतरी आत्मसन्मानाशी सुद्धा जोडली गेलेली आहे, जिथे आपण वंचित वर्गांना सन्मानपूर्ण जगता आलं पाहिजे, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे आणि याचबरोबर त्यांच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण झाल्या पाहिजे. म्हणजे एक प्रकारे एक व्यक्ती म्हणून त्यांना जे स्थान समाजामध्ये अपेक्षित आहे ते मिळणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा होईल तेव्हाच मानवी हक्क जे आहेत त्यांचा आपण योग्य पद्धतीने अवलंब करू शकणार आहोत आणि त्या दृष्टीनेच समता ही संकल्पना खूप महत्त्वपूर्ण आहे. आता मानवी मूल्यांमध्ये समता म्हणजे आपण बघितलं की भेदभाव न करणे म्हणजेच विषमता कमी करणे. पण आता समतेचं जर हे आपण मुख्य तत्व मानलं तर मग याचा अर्थ आपण सर्वांना एकच मापदंड लावायचं का, सगळ्यांना एकसारखं समजायचं का, की सगळ्यांना समान संधी द्यायची का? कारण असं जर आपण केलं तर आपल्याला जाणवेल की आपण त्या व्यक्तीच्या पात्रतेचा त्याच्या क्षमतेचा विचार न करता त्या व्यक्तीला समान वेतन देतो आहोत, समान घरं देतो आहोत किंवा समान संसाधनं पुरवतो आहोत. म्हणजे एक प्रकारे या माध्यमातून समस्या सुटण्याऐवजी आणखीनच वाढू शकतात. आणि त्यामुळे सामाजिक स्थानांचा विचार न करता आपल्याला व्यक्तींमध्ये समानता प्रस्थापित करायची. म्हणजे याचा अर्थ समता जेव्हा प्रस्थापित करायची तर तिथे आपण प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्टिकोनातून जर आपल्याला सक्षम करायचं आहे तर त्याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना आपल्याला श्रीमंत बनवायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की गरिबी दूर करायची आहे तर त्याचा अर्थ सगळ्याच व्यक्ती श्रीमंत झाल्या पाहिजे असा नाही, तर किमान पातळीवर त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांची पूर्तता तिथं होणं गरजेचं आहे. मग या अनुषंगाने नेमकं आपल्याला समता जी आहे ती कशासाठी प्रस्थापित करायची आहे तर त्या दृष्टीने आपण 4 उद्दिष्ट बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून नेमकं आपल्याला सर्वांसाठी एक मापदंड लावायचा आहे की अशी कोणती स्थिती आहे जिला नजरेत समोर ठेवून आपल्याला ही समता जी आहे ती प्रस्थापित करायची. तर पहिलं उद्दिष्ट त्याच्यामध्ये येतं न्याय स्थिती निर्माण करण्यासाठी. समाजामध्ये जेव्हा कोणाला आपण लाभ देण्याचा प्रयत्न करतो तर त्याचं विषम रीतीने वाटप करणं चुकीचं आहे. म्हणजे याच्यामध्ये समजा जर 2 हुशार विद्यार्थी आहेत आणि ते परीक्षेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे, मग अशा वेळी विनाकारण एखाद्याला दोघांमध्ये भेदभाव करणं जे आहे ते चुकीचं ठरणार आहे. म्हणजे ज्याची जेवढी क्षमता आहे, ज्याची जेवढी पात्रता आहे तेवढं जरी त्याला मिळालं तरी त्या माध्यमातून ती न्याय स्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. कोणाचाही हक्क जो आहे तो त्याच्याकडनं हिरावला जाणार नाही आणि ज्याला जे मिळालं पाहिजे ते मिळणं म्हणजेच न्याय स्थिती निर्माण करणं आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग त्याच्यात येतो की समता असण्याचं दुसरं कारण काय आहे तर त्या व्यक्तीचा आत्मसन्मान जो आहे तो आपल्याला जपायचा आहे. आता समाजामध्ये आपण बघतो की विविध स्तर आहेत, वेगवेगळी पदं आहेत. म्हणजे आज जात, धर्म, वंश, वर्ण या आधारावर हा भेदाभेद बघितला तर आज तिथे सामाजिक पातळीवरचा दर्जा निर्माण होतो आणि मग या अर्थावर कोणी उच्च असतं किंवा कोणी कनिष्ठ स्वरूपाचं असतं. आणि जेव्हा आपल्या समाजामध्ये या पातळीवर भेदभाव होतो त्यावेळी कनिष्ठ पातळीवरच्या लोकांना हिणवलं जाऊ शकतं किंवा त्यांना असं वाटू शकतं की समाजामध्ये आपली काही किंमतच नाहीये. मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या मनात स्वतःबद्दल असलेली प्रतिमा आणि त्याच्याही पेक्षा जो उच्च वर्णीय व्यक्ती आहे त्याची असलेली प्रतिमा याच्यामध्ये तफावत निर्माण होते आणि ही तफावत कुठेतरी त्याच्या सन्मानासाठी घातक ठरू शकते किंवा त्या माध्यमातून त्याला निराशा येऊ शकते. मग व्यक्तीचा आत्मसन्मान जपायचा असेल तर समाजातल्या या ज्या भौतिक विषमता आहेत त्या आपल्याला दूर करायच्या आहेत आणि मूलभूत गरजा पूर्ण होतील अशी स्थिती निर्माण करायची आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता येऊ शकेल. त्यानंतर समता निर्माण होण्यासाठी आपण इतरांचा आदर करणं सुद्धा आवश्यक आहे. जसं मी मगाशी सांगितलं की समता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला फक्त त्या
संसाधनांचा किंवा त्या वस्तूंचा पुरवठा होणं नाहीये. तर समता म्हणजे काय आहे, तर जिथे तुम्ही समाजात राहत आहात, त्यामुळे त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला एकमेकांचं सुख-दुःख कळण्याची क्षमता तिथे प्रस्थापित होणं गरजेचं आहे. एकमेकांविषयी प्रेम वाटणं गरजेचं आहे आणि एकमेकांसाठी यातना सहन करण्याची तयारी देखील असली पाहिजे. तरच ही समता जी आहे ती प्रस्थापित होऊ शकते. म्हणजे एखादी समता आपण संपत्तीने प्रस्थापित करू शकतो, पण सगळ्याच पातळीवरची समता प्रस्थापित करण्यासाठी आपण संपत्तीचा आधार नाही घेऊ शकत. तर त्याच्यासाठी एकमेकांच्या नजरेत एकमेकांविषयी आदर असणं गरजेचं आहे, सन्मान असणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचं निराशेचे भाव येणार नाही किंवा आपण इतरांपेक्षा खूप काहीतरी वेगळे आहोत किंवा आपल्याला समाजामध्ये ते अधिकार नाहीयेत, ही भावना त्यांच्या मनामध्ये येऊ नये यासाठी जेव्हा आपण समाजातले व्यवहार बघतो, संबंध बघतो, तर हे एकरूप स्वरूपाचे असले पाहिजेत. एकमेकांना संमलित करून घेण्याचं वातावरण म्हणजे समता आहे. आणि त्यानंतर चौथा भाग त्याच्यामध्ये येतो, बंधुत्वाची जी भावना आहे ती वाढीस लागण्यासाठी. समाजामध्ये जे काही भेदभाव आहे ते बाजूला सारले तर समतेचं वातावरण निर्माण करणं आपल्याला शक्य होणार आहे. रेल्वे असतील, बसमधील जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपण म्हणजे पूर्वी तरी ती पद्धत होती, पण आज आपण त्यांना विचारतो का तुमचा जात काय आहे, तुमचा धर्म काय आहे. म्हणजे आपण जेव्हा वावरतो, म्हणजे एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा बघा, आज आपण कॉलेजेसमध्ये जेव्हा शिकतो तेव्हा आपल्या बाजूला कोण बसलेला आहे त्यावेळी आपल्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार येतो का? नाही येत ना. मग कुठेतरी आपण जेव्हा असे जातीभेद, सांप्रदायिकता बाजूला ठेवून समाजामध्ये असणाऱ्या सोयी सुविधांचा, हक्कांचा जेव्हा अवलंब करू तेव्हा बंधुत्वाची भावना वाढीस लागेल. म्हणजे तुम्ही तुमचा हक्क जेव्हा उपभोगता त्यावेळी अशा प्रकारचे भेदभाव, विषमता बाजूला ठेवले पाहिजेत आणि त्याच आधारावर ही बंधुत्वाची भावना जर वाढीला लागली तर आपल्याला समतेवर विश्वास जो आहे तो निर्माण करता येऊ शकतो. पण विषमता मात्र मित्रत्व, समुदाय, बंधुभाव याच्यामध्ये अडथळे निर्माण करते आणि ही गोष्ट सामाजिक पातळीवर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पातळीवर आपण हे जे काही चारही मुद्दे बघितले तर ते एकमेकांशी परस्पर पूरक आहेत. म्हणजे समाजातील मूलभूत गरजांची पूर्तता होण्यासाठी न्यायपूर्ण वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे. व्यक्तींचा आत्मसन्मान जपण्यासाठी त्यांच्यासाठी स्थान आणि प्रतिष्ठेची समता असणं आवश्यकता आहे. म्हणजे ज्या काही भौतिक विषमता आहे ती इथे कमी होणं गरजेचं आहे. याशिवाय प्रत्येक व्यक्तीला तिच्या पात्रतेनुसार समान संधी मिळणं गरजेचं आहे. समान संधी ही सगळ्यांना एकसारखं समजून नाही मिळवायची आपल्याला, तर समानतेच्या आधारावर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तिच्या पात्रतेनुसार समान संधी मिळणं गरजेचं आहे. आणि सामाजिक समता निर्माण झाली तरच बंधुत्वाची भावना जी आहे ती निर्माण होऊ शकते. म्हणून समतेची आवश्यकता या 4 तत्वांच्या दृष्टिकोनातून आवश्यक वाटते. मग आता नेमकी समता जी आहे ती कशी असावी, तर आपण ती 3 टप्प्यांच्या आधारे बघणार आहोत. एक आहे कल्याणकारी समता, दुसरी आहे संसाधनांच्या आधारावर आणि तिसरी आहे क्षमतेच्या आधारावर. आता कल्याणकारी क्षमता म्हणजे काय, तर जिथे आपण असं म्हणूया की जास्तीत जास्त लोकांना सुख मिळालं पाहिजे या दृष्टीने राज्य जे आहे राज्याने कार्य करावं अशी अपेक्षा असते. म्हणजे एक कल्याणकारी राज्याची ती एक भूमिका आहे. पण जेव्हा आपण समाजामध्ये साधनांचं वितरण होतो तर तिथे संख्यात्मक गोष्टीला महत्व द्यायचं की गुणात्मक गोष्टीला. उदाहरणार्थ जेव्हा आपण म्हणतोय की संसाधनांचं वितरण झालं पाहिजे, मग किती संसाधनांचं वितरण झालं हे महत्वाचं आहे की ज्या संसाधनांनी व्यक्तीच्या गरजा पूर्ण होतील अशा संसाधनांचं त्यांना वितरण होणं अपेक्षित आहे. म्हणजे एका बाजूला संख्या आहे, म्हणजे बऱ्याचदा मला असं पण संसाधन भेटू शकतं की ज्याची मला गरजच नाहीये, मग ती माझ्यासाठी समता आहे की ज्या संसाधनांची मला गरज आहे ते जर मला मिळालं तर ती समता आहे. मग कल्याणकारी पातळीवर जेव्हा आपण समता बघतो तर त्या समतेचा अर्थ असा आहे की तिथे तुम्हाला की आपल्याला गुणात्मक पातळीवरच ही समता जी आहे ती प्राप्त करायची. म्हणजे मला किती संसाधनं भेटली याच्यापेक्षा माझ्यासाठी गरज असणारी संसाधनं मला भेटलीत का ही त्या दृष्टीने महत्वाची आहे. दुसरा भाग येतो की संसाधनांची समता. आता याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये समानतेच्या आधारावर संसाधनांचं वितरण व्हावं ही अपेक्षा इथे
आपण मांडू शकतो. पण आता बऱ्याचदा काय होतं की समाजामध्ये सबळ लोक आहेत ज्यांच्यामध्ये संसाधनांचं समान वितरण जे आहे ते होऊ शकतं किंवा त्यांना त्याच्यामध्ये प्रत्येकाला समान वाटा जो आहे तो आपण देऊ शकतो. पण इथे मग बुद्धिमत्ता आणि क्षमता या पातळीवर ती गोष्ट समानतेच्या आधारावर आणणं आपल्याला शक्य होणार नाहीये. मग अशा वेळी प्रत्येक व्यक्तीला तिच्या क्षमतेनुसार तिच्या बुद्धिमत्तेनुसार ती संसाधनं जी आहेत ती वितरित झाली पाहिजे. पण पुन्हा अजून पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की मग समाजामध्ये शारीरिकदृष्ट्या अपंग, अंध व्यक्ती आहेत, वृद्ध आहेत किंवा दुर्बल व्यक्ती आहेत. मग अशा व्यक्तींमध्ये सामान्य व्यक्तींप्रमाणे क्षमता तर नाहीये. मग अशा व्यक्तींना विषमतेच्या परिस्थितीला समोर जावं लागू शकतो. मग त्या दृष्टिकोनातून या परिस्थितीवर उपाय म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून अशा काही तरतुदी केल्या जाव्या ज्याच्या माध्यमातून या लोकांसाठी काही विशेष सवलती ज्या आहेत त्या निर्माण करता येऊ शकतात. आणि याच्यामध्ये तिसरा भाग येतो क्षमतेचा. जे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहे अमर्त्य सेन यांनी उत्पन्न आणि साधनांच्या समतेपेक्षा कार्यक्षमतेच्या तत्वावर जास्त जोर दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तींना आपण जर साधनं उपलब्ध करून दिली तर त्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की चला त्यांना जीवन जगण्याची हमी तिथे मिळणार आहे किंवा त्या माध्यमातून त्यांचं जीवन सुखी होऊ शकतं. पण याच्या माध्यमातून जे आपलं समतेचं उद्दिष्ट आहे ते पूर्णतः साध्य होईल हे तिथे अडचणीचं ठरू शकतं. कारण आपण आत्ताच बघितलं की बुद्धिमत्ता आणि क्षमतेच्या बाबतीमध्ये लोक वेगवेगळ्या पातळीवरचे असतात. मग अशा वेळी सारखी जरी संसाधनं त्यांना प्राप्त करून दिली तरी समतेचं तत्व तिथे सिद्ध होईल हे सांगता येत नाही. मग अशा वेळी त्या समाजातील त्या व्यक्तींची कार्यक्षमता जी आहे ती आपल्याला वाढवता आली पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्या स्वातंत्र्याचा आनंद तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा त्याच्याकडे ते स्वातंत्र्य उपभोगण्याची क्षमता असेल. उदाहरणार्थ आता शिक्षणाचा हक्क जो आहे तो व्यक्तीचा जगण्याचा हक्क मानला जातो आणि एज्युकेशन किंवा साक्षर असणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धती म्हणजे विशिष्ट कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यक्षमता असणं जसं अपेक्षित आहे तर मग शैक्षणिक दृष्टिकोनातून ती व्यक्ती कार्यक्षम झाली तर ती चांगल्या पद्धतीने वाचन करू शकते, ती राजकीय दृष्ट्या सक्रिय होऊ शकते, सामुदायिक जीवनामध्ये सहभागी होऊ शकते, स्वतःच्या विचारांची देवाणघेवाण करू शकते, स्वतःच्या समस्येचं विश्लेषण करू शकते किंवा स्वतःसाठी मार्ग शोधू शकते. मग या आधारावर त्या व्यक्तीसाठी साक्षरता असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल यासारख्या सोयीसुविधा जर आपण उपलब्ध करून दिल्या तर तिची कार्यक्षमता वाढेल. आणि दुसऱ्या बाजूला समाजामध्ये बघा स्त्रियांचे प्रश्न आहेत, बालकांचे प्रश्न आहेत नाही का, यांचे जन्मदर किंवा मृत्यूदराचा जेव्हा आपण भाग म्हणतो तर हा समाजातला एक दुर्बल घटक मानला जातोय किंवा कुपोषणाची समस्या आपल्या व्यवस्थेत निर्माण होते आहे. मग या गोष्टी होऊ नये म्हणजे सामाजिक पातळीवरचे किंवा सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या सुद्धा काही अशा समस्या आहेत की ज्यामुळे समतेला अडचण निर्माण होते आहे. मग त्या दृष्टीने सुद्धा समतेचा विचार जो आहे तो इथे होणं गरजेचं आहे. अशा पातळीवर समता कशी असावी तर ती कल्याणकारी स्वरूपाची असावी, संसाधनांच्या स्वरूपात असावी आणि तिसरी जी आहे की प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता वाढली तर आपल्याला ही समता समाजामध्ये प्रस्थापित करणं सहज शक्य होऊ शकतं. सो अशा पद्धतीने समतेचं तत्व बघताना आपल्या लक्षात आलं असेल की सामाजिक म्हणा किंवा नैसर्गिक पातळीवर म्हणा विषमता तर आहे आणि ती विषमता नष्ट करून आपण सगळ्यांना एक प्रकारची समान संधी देणं आपल्या पुढे आव्हान आहे. मग अशा वेळी जे दुर्बल आहेत किंवा जे जसं आपण बघितलं की शारीरिक दृष्ट्या अपंग असतील किंवा दुर्बल असतील तर अशा व्यक्तींसाठी जेव्हा विशेष सवलती दिल्या जातात तर त्याला फक्त भेदभाव म्हणून न बघता त्याच्याकडे एक सकारात्मक भेदभाव म्हणून बघितलं गेलं पाहिजे ज्याच्या माध्यमातून सबलांबरोबरच दुर्बलांना सुद्धा त्यांचा विकास करण्याची संधी जी आहे ती त्यांना प्राप्त होऊ शकेल. म्हणजे याच्याकडे निगेटिव्ह दृष्टिकोनातून न बघता पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. आणि याशिवाय समतेचं पराकाष्ठा जोपर्यंत आपण करणार नाही किंवा समतेच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत आपण पाऊल उचलणार नाही तोपर्यंत आपण ना समाजातली विषमता दूर करू शकतो ना विशेषतः जी काही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पातळीवरचं जे अंतर आहे, तफावत आहे ते भरून काढू शकतो. एव्हा ना आपल्या लक्षात आलं असेल की समाजामध्ये अनेक अहितकारी घटना घडतात म्हणजे सामाजिक पातळीवरची असेल किंवा पर्यावरणीय दृष्टिकोनातून असेल. पण
हे जेव्हा घटना घडतात किंवा घटक निर्माण होतात, तर याची झळ अशा लोकांना पोहोचते की ते हे घटक निर्माण होण्यासाठी कधीच जबाबदार नसतात. मग अशा वेळी हा जो आंतरराष्ट्रीय कायदा आहे, त्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार घेऊन आपण राष्ट्रीय स्तरांवर लोकांसाठी याशिवाय राष्ट्रांद्वारे आवश्यक सवलतींचं विस्तार करण्याच्या तरतुदी प्रदान करत असतो, ज्याच्या माध्यमातून ही समानतेची जी तत्वे आहेत ती आपण समाजामध्ये पण लागू करू शकू आणि मानवी हक्कांचा त्या माध्यमातून प्रसार सुद्धा आपण करू शकू. म्हणजे याचा परिणाम जो आहे की कायद्यासमोर सर्वांना समान दर्जा देणं हा त्या माध्यमातून साध्य होणार आहे. आणि एकदा का सर्वजण कायद्यासमोर समानतेच्या पातळीवर आलेत आणि प्रत्येकाला ती न्याय पातळी जी आहे ती जर निर्माण झाली, तर आपल्याला ही गोष्ट साध्य होणार आहे की कुठेतरी सर्वजण त्या बाबतीमध्ये समानतेच्या पातळीवर येतील, त्यांना समान दर्जा प्राप्त होईल आणि या माध्यमातून जर लोकांच्या विशिष्ट गटांची परिस्थिती सुधारली, तर पुढे जाऊन त्यांना ज्या काही आपण सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती आपल्याला काढता येऊ शकतात. म्हणजे हे समान तत्व जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व राष्ट्रांना सुद्धा लागू होऊ शकते आणि राष्ट्रांतर्गत सुद्धा ज्या काही विशेष सवलती दिलेल्या आहेत ज्या लोकांना, त्यांना पण जर त्यांना अपेक्षित असणारा विकास साध्य झाला तर त्यांच्याकडनं त्या सवलती आपण काढून घेऊ शकतो. म्हणजे गरजेनुसार या सवलती आपल्याला तिथे देणं अपेक्षित आहे. म्हणजे यानुसार बघितलं तर जागतिक पातळीवर विकसित राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांना या सवलती देणं आवश्यक आहे. आणि राष्ट्रांतर्गत बघितलं तर सामाजिक पातळीवर ज्या व्यक्तींमध्ये क्षमता किंवा पात्रता नाही आहे किंवा ज्या व्यक्ती दुर्बल आहेत अशा व्यक्तींना सुद्धा राष्ट्राच्या माध्यमातून त्या विशेष सवलती मिळणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने एक जागतिक भूमिका सुद्धा आपल्याला या माध्यमातून लक्षात येईल आणि देश पातळीवरची भूमिका सुद्धा आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. या माध्यमातून आपण लक्षात घेतलं की मानवी मूल्यांच्या आधारे आपण समाजामध्ये मानवाधिकाराचं जे काही अवलंब करणार आहोत त्यासाठी समतेचं तत्व हे किती महत्वाचं आहे. धन्यवाद.